नमस्कार विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो, मी खरे सर स्वागत करतो माझ्या या YouTube चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत अतिसंभाव्य मराठी व्याकरणाचे प्रश्न। तर पहिला प्रश्न आपल्या समोर, आयुष्यात यशस्वी होण्यासाठी रिकामी जागा या वाक्यात योग्य वाक्य प्रचाराचा वापर करायचा आहे आपल्याला। बघा, तर ऑप्शन आहे तारे तोडणे, जीवाचे रान करणे, कानाडोळा करणे आणि ग्वाही देणे। तर बघा, तारे तोडणे म्हणजे काय होते? अर्थहीन बोलणे, विचित्र बोलणे, मूर्खासारखे बोलणे, म्हणून हे पर्याय होणार नाही, है नाही, तो कट होईल। जीवाचे रान करणे म्हणजे काय होईल? मेहनत करणे, कष्ट करणे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो। कानाडोळा करणे म्हणजे काय होईल? दुर्लक्ष करणे। ग्वाही देणे म्हणजे विश्वास देणे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे जीवाचे रान करणे। आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करावे लागते। चला पुढचा प्रश्न पहा, निर्जीव वस्तूचे लिंग ठरवताना काय करतो आपण? पर्याय बघा, काल्पनिक पुरुषत्व लादतो, काल्पनिक स्त्रीत्व लादतो, पण एवढंच नाही होत, काल्पनिक पुरुषत्व व स्त्रीत्व लादून त्या समोर त्या वस्तूच्या मागे ते हे सर्वनाम आपण वापरतो, तेव्हा समजते आपल्याला हे पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे की नपुंसकलिंग आहे। बघा, आता आपण एखादा प्रश्न घेऊन बघू, उदाहरण घेऊन बघू। बघा, तो ओढा, तो ओढा, तो नाला, ती नदी, ती पृथ्वी, हे झालं स्त्रीलिंग। तो ओढा, तो नाला झाला पुल्लिंग। त्यानंतर ते लावून बघू, आता ते हे सर्वनाम यूज करून बघू आपण। ते मूल, ते झाड, हे झालं नपुंसकलिंग। आता पर्यायाकडे बघा, फक्त अबरोबर आहे का? फक्त नाही, हे सुद्धा होणार नाही। फक्त क बरोबर, तर बघा फक्त क बरोबर आहे इथं। ड बघा, त्या काल्पनिक नपुंसक लादतो नाही, म्हणून पर्याय क्रमांक याचं योग्य उत्तर आहे पर्याय 2, फक्त क बरोबर आहे। ठीक आहे, प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण। पहा, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? आता आपल्याला भाववाचक नाम तयार करायचं। आता बघा, आपण एखाद्या नामाला प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार करतो, जसं पण, पणा, ई, आहे की नाही। आता बघा, गोड, गोड या नामासमोर वा प्रत्यय लावला आपण, गोडवा होत आहे। ओला, बघा ओला या शब्दासमोर वा लागला, ओलावा, हे सुद्धा भाववाचक नाम तयार होत आहे। आता मनुष्य घेऊन पहा, मनुष्य वा होईल का? नाही होणार, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे भाववाचक नाम तयार होणार नाही। तर पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे मनुष्य वा होणार नाही, गोडवा होईल। ओलावा होतो, गारवा होतो आणि गोडवा सुद्धा होतो। ठीक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे। प्रश्न कळाला असेल तर पुढचा प्रश्न बघू। बघा, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? संत तुकाराम महाराज अभंगामध्ये या ओळी आहेत। तर बघा, रूपक अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार, दृष्टांत अलंकार आणि उपमा अलंकार। तर बघा, रूपक अलंकार होईल का? रूपक अलंकार मध्ये काय असते? उपमेय आणि उपमान यामध्ये भेद होत नाही, म्हणजे एकच आहे असं दाखवलं जाते, एकच आहे, तेव्हा रूपक अलंकार होतो। जसा हे आंबा नाही, ही साखरच आहे की नाही, त्यावेळेस रूपक अलंकार। उत्प्रेक्षा, आता कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितला उत्प्रेक्षा अलंकार कधी होतो? जेव्हा उपमेय आणि उपमान यात काय साम्य दाखवलं जाते बघा, त्यामध्ये गमे, वाटे, भाषे, लागे हे शब्द दिलेले असतात, त्यावेळेस उत्प्रेक्षा अलंकार होतो। त्यानंतर दृष्टांत अलंकार, तर दृष्टांत अलंकार काय असते? एक दाखला दिला जातो आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं असते। आपल्या कीर्तनामध्ये याचा जास्तीत जास्त वापर केला जातो। जे महाराज लोक असतात की आपले कीर्तन करतात, तर त्याचा या दृष्टांत अलंकाराचा जास्तीत जास्त वापर या अलंकाराचा होतो, तेव्हा या प्रश्नाचं उत्तर आहे दृष्टांत अलंकार। तर उपमा म्हणजे काय? उपमा म्हणजे एखाद्या गोष्टीची उपमा दिलेली असते, समान, सम, सारखा असे काही शब्द असतात। सम, सारखा, तो माझ्यासारखा आहे, म्हणजे उपमा दिलेली असते, म्हणून याचा पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे दृष्टांत अलंकार। लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा। ठीक आहे, पुढचा प्रश्न बघू। सूर्य उगवला, हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? आता आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे। ऑप्शन बघा, कर्मणी प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग आणि अकर्मक भाव्य प्रयोग।
आता आपण कर्मणी प्रयोगाचं बघू. कर्मणी प्रयोग होईल काय? आता कर्मणी प्रयोगाचं कसं असते, ज्या वाक्यामध्ये कर्म असते तोच कर्मणी प्रयोग होतो. आता या वाक्यामध्ये कर्म आहे का बघा बरं. सूर्य आहे कर्ता आणि उगवला आहे क्रियापद. कर्म कुठे दिसत आहे याच्यावर? कर्म कधी होईल? जेव्हा कर्त्याने केलेली क्रिया जर एखाद्या शब्दावर घटकावर घडत असेल तेव्हा ते कर्मणी प्रयोग होते. म्हणून यामध्ये कर्म दिलेलंच नाही म्हणून कर्मणी प्रयोग होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर सकर्म कर्तरी प्रयोग. आता ह्याच्यात कर्म नाही आहे. कर्म आहे का याच्यामध्ये? नाही आहे. म्हणून हे सुद्धा पर्याय या ठिकाणी होणार नाही. आता बघा तिसरा ऑप्शन बघा, अकर्म कर्तरी. आता अकर्म कर्तरी होऊ शकते है की नाही. कर्म नाही आहे याच्यात, अकर्म कर्तरी होईल. आता अकर्मक भावे. आता अकर्मक भावे होण्यासाठी काय लागलं आपल्याला? हा जो सूर्य आहे आपला कर्ता याला प्रत्यय लागतो ने, हे ना. सूर्याने उगवावे त्यावेळेस होऊ शकते, पण इथं कर्त्याला प्रत्यय नाही आहे त्यामुळे याचं अकर्मक कर्तरी याचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो प्रश्न कळाला? पुढचा प्रश्न बघू. बघा, योग्य जोड्या लावा हा जो प्रश्न आहे हा संयुक्त स्वरावर प्रश्न आहे. हे स्वर आहेत सगळे, ए ओ आणि औ. आता हे तयार कसे झालेले आहे बघा. हे संयुक्त स्वर आहे, दोन स्वर मिळून हे तिसरा स्वर तयार झालेला आहे. त्याचे वर्णविच्छेद बघायचा, विग्रह कसा होईल. ए हा स्वर आहे तो कसा बनलेला आहे तो बघा. याचा जो स्वर आहे हा बनलेला आहे अ अधिक ई म्हणून ए तयार झालेला आहे. त्यानंतर हे बघा पर्याय क्रमांक इथं आहे. आ प्लस ई किंवा ई असा हा ए बनलेला आहे. त्यानंतर ओ बघा, हा ओ जो आहे हा अ अधिक उ किंवा उ असा बनलेला आहे. त्याच्यानंतर औ हा बनलेला आहे आ अधिक उ किंवा उ. आता ऑप्शन चेक करून बघू आपण. आता याचा आपल्याला आन्सर पाहिजे 4. कुठं आहे ऑप्शन? इथं आहे 4 नंबरला. ठीक आहे. बाकीच्या कुठं आहे का? म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे बघा. याचं कुठं आहे? सॉरी याचं 4. त्यानंतर बचं काय आहे? बचं 1 आहे इथं. ठीक आहे. प्रश्न समजला असेल तर नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ऑप्शन आहे समोर, तालव्य, मूर्धन्य, दंत तालव्य की कंठ तालव्य. तर बघा आपले तालव्य शब्द कोणते आहेत? च, छ, झ आणि त्र. हे तालव्य वर्ण आहेत आपले, आहे की नाही. तर यामध्ये बघा च चा उच्चार जर ए सारखा झाला च, जसं आपण चमचा, याचा उच्चार च च्या मागे काय आलेला? अ आलेला आहे की नाही. त्यानंतर जावाई जर आलेला आहे का. ठीक आहे. आपला जर आलेला इथं ज. या ज चा जावाई आहे की नाही. चमचा, जावाई याच्यामध्ये च च्या मागे ए लागलेला आहे आणि जाच्या मागे अ लागलेला आहे. जेव्हा जेव्हा याच्या मागे याचा उच्चार होतो तेव्हा तो तालव्य होतो आणि याच्या मागे अ किंवा आ लागलेला असेल तर त्याचा दंत तालव्य होतो. काय होतो त्याचा? दंत तालव्य. ठीक आहे. आणि बघा कंठ तालव्य म्हणजे अकुह म्हणजे अ आणि क च्या रंगातले सर्व क ख ग अ आणि विसर्ग येतो आणि क ख ग घ हे जे अक्षर आहेत आपले हे कंठ तालव्य मध्ये येतात. आता तुम्हाला समजलं असेल तालव्य कशामध्ये येते? जेव्हा च च्या मागे याचा उच्चार होतो तालव्य आणि याच्या माग एखाद्या शब्दाच्या मागे अ चा किंवा आ चा उच्चार झाला असेल त्यावेळेस होतो दंत तालव्य. म्हणून चक्राचा उच्चार कसा झालेला? य सारखा झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक याचं 1 याचं योग्य उत्तर आहे तालव्य वर्ण. ठीक आहे. प्रश्न समजायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढे काही सामासिक शब्द दिलेले आहेत त्यापैकी अनुक्रमे लिंग ओळखायचे आपल्याला. परत लिंगावर प्रश्न आलेला आहे. लिंग ओळखा. तर बघा हे सगळे सामासिक शब्द आहेत आणि सामासिक शब्दाचे लिंग ओळखताना जो दुसरा शब्द असतो त्याच्या समोर आपल्याला तो, ती, ते हे शब्द लावून बघायचे आहे. तर बघा आता भाकरी का, भाकरीच्या वेळेस काय येईल? ती भाकरी, तो भाकरी की ते भाकरी होईल? ती भाकरी. मग इथं काय होईल? स्त्रीलिंगी. नंतर रान, तो रान, ते रान की ती रान? ते रान होईल. आणि इथं बघा आता पाला, तो पाला, ती पाला की ते पाला? तो पाला. हे झालं पुलिंगी. त्यानंतर बहीण, भाऊ बहीण. तर बहीण काय होईल? ती बहीण. आता बघा ऑप्शन बघू आपण. आता पहिलं
स्त्रीलिंग. कुठं आहे स्त्रीलिंग? इथं दिलेलं आहे. ठीक आहे, स्त्रीलिंग. त्यानंतर ते नपुंसकलिंग, तो पुल्लिंग, ती स्त्रीलिंग. समजलं? म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न कळाला असेल तर समोरचा प्रश्न बघू. बघा, आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो? तर बघा, आता येईल ची शक्यता दिलेली आहे की नाही. असं झालं तर असं होईल, पास झालं तू जर चांगला अभ्यास केला तर पास होशील, संकेत दिलेला असतो त्यावेळेस संकेत अर्थ याचं योग्य उत्तर होईल. म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर आहे. आज्ञार्थ म्हणजे काय होते? आपण आज्ञा दिलेली असते किंवा काम सांगितलेलं असते. स्वार्थी वाक्यामध्ये फक्त एका काळाचा बोध होतो त्या वाक्यामधून, बाकी काही नाही समजत. विद्यार्थ वाक्य, त्या वाक्यामध्ये क्रियापदाला वा, वि, वे हे प्रत्यय दिलेलं असतं. म्हणून येईल शक्यता दिलेली आहे, म्हणून संकेतार्थ याचं योग्य उत्तर आहे. मित्रांनो, प्रश्न कळाला असेल तर समोरचा प्रश्न बघू. बघा, शब्दोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे येतात तसेच विभक्ती प्रत्यय हे स्वतंत्रपणे येऊ शकतात. आता हे वाक्य चेक करायचं आपल्याला. बघा ऑप्शन बघा, हे संपूर्ण विधान चूक आहे. विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. पूर्वार्ध म्हणजे आधीचा भाग बरोबर आहे. विधानाचा उत्तरार्ध म्हणजे समोरचा भाग बरोबर आहे. आणि हे संपूर्ण विधान बरोबर आहे. चेक करा. आता शब्दोगी अव्यय वाक्यात स्वतंत्रपणे वापरता येतात तर वापरता येतात. बघा, आपण लिहू शकतो की नाही स्वतंत्र? माझ्या जवळ लिहितो आपण असं, माझ्या जवळ. त्याच्यानंतर घरा पुढे. जेव्हा हे जोडून येतात तेव्हा ते शब्दयोगी अव्यय येतात आणि वेगळे वेगळे झाले क्रियाविशेषण येतात, पण हे वेगळे पण वाक्यामध्ये येऊ शकतात. आता प्रत्यय, हे बघा, विभक्ती प्रत्यय जेवढ्या काही विभक्ती असतात ते नामाला जोडून किंवा सर्वनामाला जोडून येतात, ते वेगळ्या नाही येऊ शकत. त्याला नामाला किंवा सर्वनामाला जोडूनच यावं लागते. बघा, आमची हे लागला प्रत्यय. आता वेगळं होऊ शकते का? हे असं म्हणू शकतो का? हे आ म असं वेगळं लिहू शकतो का? नाही. त्यासाठी याला नामाला जोडूनच यावं लागते. म्हणून पर्याय क्रमांक म्हणजे या प्रश्नातला पूर्वार्ध बरोबर आहे. तर बघा, विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, उत्तरार्ध चूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न कळाला असेल तर समोरचा प्रश्न बघू मित्रांनो. बघा, पुढील पैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा. वचन नियमानुसार, आता नियम बघायचे आपल्याला. शब्द कोणता न बसणारा. आता बघायचे वचन बदलून बघा. आता बी, बी एक वचन आहे की अनेक वचन आहे? बीचं बिया होईल. पाखरू, पाखरे. नदी, नद्या होत आहे. काठीचं काठ्या होत आहे. सर्वांचे वचन बदलत आहे. पण आता बघा, बी हे स्त्रीलिंगी रूप आहे, त्याच्यानंतर नदी स्त्रीलिंगी आहे आणि काठी स्त्रीलिंगी आहे. तर पाखरू हे नपुंसक लिंग आहे. तर उकारांत नपुंसक लिंगाचे अनेक वचन एकारांत होते. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. इथं बघा, बिया आकारांत आहे, आकारांताचे एकारांत होत आहे. नदी इकारांत आहे, सॉरी बी इकारांत आहे तर त्याचं एकारांत होत आहे. नदी इकारांत आहे, त्याचं सुद्धा एकारांत होत आहे. काठी इकारांत आहे, त्याचं सुद्धा काठ्या एकारांत होत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं वेगळा म्हणजे वेगळ्या नियमाने तयार झालेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न समजला? नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा, पुढीलपैकी तलाव, पुढीलपैकी तलाव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला विचारलेला मित्रांनो. तलाव, तलाव म्हणजेच कासारा सुद्धा होतो. त्याच्यानंतर तरंगिणी, तरंगिणी म्हणजे नदी होते मित्रांनो. तरंगिणी म्हणजे नदी. रत्नाकर म्हणजे तलाव होतो आणि तहाग म्हणजे सुद्धा तलाव होतो. पर्याय क्रमांक 2 याचं योग्य उत्तर आहे. तरंगिणी म्हणजे नदी आणि बाकी सर्व तलाव या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. कासार, रत्नाकर आणि तहाग. चला पुढचा प्रश्न पहा. बघा, मी नदीच्या काठाने गेलो, नदीच्या काठाने गेलो या अधोरेखित शब्दाच्या विभक्तीचा कारकार्थ विचारलेला आहे. या ठिकाणी काय विचारलेला? कारकार्थ. विभक्ती जर विचारली असती तर आपण याला म्हटलं असतं तृतीय, आणि तृतीयचा कारकार्थ करण असतो. ठीक आहे. पण या ठिकाणी स्थळ दिलेलं आहे आपल्याला. कारकार्थ ओळखताना आपण विभक्तीनुसार नाही ओळखू शकत. त्या ठिकाणी त्याचा उद्देश कोणत्या अर्थाने शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. ज्या वेळेस स्थळ आणि काळ दिलेला असतो त्यावेळेस अधिकरण त्याचं योग्य उत्तर होतो. ठीक आहे. प्रश्न समजला असेल. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? कोणते विरामचिन्ह वापरतात? बघा, दोन शब्द जोडताना ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास आपण संयोग चिन्ह वापरतो. ठीक आहे. प्रश्न समजला? नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, वळणाचं पाणी ही कादंबरी कोणाची आहे? वळणाचं पाणी ही कादंबरी आहे मित्रांनो रा. र. बोराडे यांची. वळणाचं पाणी
पाला पाचोळा यांचाच आहे. पाला पाचोळा ही कादंबरी, पाला पाचोळा, नामदार, सौभाग्यवती, हरिणी, ह्या सर्व कादंबऱ्या आता रा र बोराडे यांच्या. आणि अण्णाभाऊ साठेची आपल्याला माहित आहे फकीरा, सर्वात प्रख्यात प्रसिद्ध फकीरा, वारणेचा वाघ, वारणेचा वाघ ही कादंबरी अण्णाभाऊ साठे यांची. सिंधुताई सपकाळ यांचे काय प्रसिद्ध आहे, त्यांचे एक आत्मचरित्र आहे मी वनवासी. काय, मी वनवासी हे त्यांचं आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. कुणाचं, सिंधुताई सपकाळ यांचं. राघव जाधव यांची निळी पहाट, निळी पहाट ही कादंबरी प्रसिद्ध आहे राघव जाधव यांची. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर वळणावरचं पाणी ही कादंबरी कोणाची आहे, तरी रा र बोराडे यांची आहे. त्यांच्या दुसऱ्या कोणत्या आहेत, या 4 आहेत, पाला पाचोळा, नामदार, सौभाग्यवती, हरिणी. ठीक आहे, प्रश्न समजला. नेक्स्ट क्वेश्चन बघू. सॉरी, ठीक आहे मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण एवढेच प्रश्न बघणार आहोत. हा सेशन जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.